कोपर्डी बलात्काराच्या आरोपींवर काही महिलांनी आज हल्ल्याचा प्रयत्न केला। आज तिन्ही आरोपींची कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। पोलीस त्यांना कोर्टात नेत असताना काही महिला आरोपींच्या अंगावर धावून गेल्या आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। आणि यापैकी 2 आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नेमकं काय घडलं ज्यावेळी कोर्टात नेण्यात आलेलं होतं या आरोपींना, त्यावेळीची ही दृश्य आपण बघतोय। महिलांचा संताप अनावर झाला आणि या महिलांनी आपले प्रतिनिधी पांडुरंग रायकर आता आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, नेमकी किती वाजता ही घटना घडली आणि त्या महिला कोण होत्या या संदर्भात काही कळू शकले? अश्विन, आज दुपारी या प्रकरणी जे कोपर्डीचं बलात्कार आणि हत्या प्रकरण आहे, यातील जे 2 आरोपी संतोष भवळ आणि नितीन भैलोमे यांची आज पोलीस कोठडी संपत होती। त्यामुळे त्यांना आज नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आज पुढील सुनावणीसाठी आणलं होतं। यावेळी या महिलांनी त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, कारण या महिला अत्यंत संतप्त झाल्या होत्या। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस संरक्षण असल्यामुळे त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न असफल झालेला आहे। या महिला आहेत, या स्मिता आष्टेकर नावाच्या महिला आहेत, त्या शिवसेनेचे निगडित आहेत। सुमारे 4 ते 5 महिलांनी कोर्टाच्या आवारात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर यापूर्वीही या आरोपींवरती अंडेफेकही करण्यात आली होती। म्हणजे ही जी घटना पाहता, ही घटना अत्यंत अमानुष असल्यामुळे महिलांमध्ये या आरोपींच्या विषयी अत्यंत संताप आहे आणि आज त्याचा हा संतापाचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळालेला आहे। दरम्यान या प्रकरणी या 2 आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढ देण्यात आलेली आहे। पुढील जो काही तपास सुरू आहे त्या तपासात प्रगती होत असल्याने यांची कोठडी वाढवण्यात आलेली आहे। अश्विन, पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या आरोपींना जेव्हा कोर्टामध्ये नेण्यात येत होतं तेव्हा नेमकं काय झालं?